कारण की जगामध्ये अनेक पाप आहे, प्रत्येक पापाचं प्रायश्चित्त आहे, प्रत्येक पापाला प्रायश्चित्त आहे. पण एका पापाला प्रायश्चित्तच नाही, त्याचं नाव आहे गर्भपात. जी स्त्री गर्भपात करते तिची सावली जर अन्नावर पडली तर ते अन्न सुद्धा खाऊ नये, एवढं मोठं भयंकर गर्भपाताचं पाप आहे. आज जगामध्ये मोठमोठाले सप्ते व्हायले, अन्नदान व्हायले, वाऱ्या व्हायल्या, तीर्थयात्रा व्हायल्या, नामस्मरण व्हायले, यज्ञयाग व्हायलेत, पण सृष्टीचं चक्र बदललेलं आहे. उन्हाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात हिवाळा, हिवाळ्यात उन्हाळा, ऋतुमान बदलायला लागले. का? देव बदलला नाही, संत बदलले नाही, बदलला तो फक्त माणूस, आणि बदलले ते माणसाचे विचार. आणि ह्याच विचारामुळे आज जगातलं सृष्टीचं समतोल बिघडलेलं आहे. म्हणून माणसाने योग्य तो शास्त्रांचा निर्णय घेऊन जीवन जगावं. आपण प्रत्येकाला जन्माला घालण्याच्या अधिकारी आहेत. प्रत्येक जण आपलं भाग्य घेऊन येत असतो, पण नको आम्हाला मुलगाच पाहिजे, मुलगी नको, गर्भातच मारून टाकायला लागले. तुम्हाला सांगू, शास्त्रामध्ये सांगितलं, जोपर्यंत गर्भात बाळ असतं का तोपर्यंत त्याचं नाव ऋषी असतं, तो एक संत असतो. आणि जर का आपण गर्भपात केलं तर एक ऋषीची हत्या केल्याचं पाप त्या परिवाराला लागत असतं. म्हणून विचार करून जन्माला घाला. मुलगी असली म्हणून काय झालं, मुलगा असला म्हणून काय झालं. आणि आजच्या काळात तुम्ही बघा, मुलापेक्षा मुलीच बऱ्या आहेत, की त्या आई वडिलाला सांभाळतात, ज्या आई वडिलांचा विचार करतात. असे कितीतरी मुलं आहेत आईच्या पोटी जन्माला आले, ज्या आईने जन्माला घातलं तिलाच म्हातारपणात वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं, तिलाच घराच्या बाहेर बाजूला ठेवलं, पण आजपर्यंत एकाही मुलीने आई वडिलाला दुःख दिलं असं ऐकायला भेटलं नाही. म्हणून नारी की निंदा मत कर यार, नारी रतन की खान, नारी से ही पैदा हुए शुक भीष्म हनुमान. जगाच्या इतिहासामध्ये काही मातांनी देवाला जन्माला घातलं. कौशल्य माता असल, देवकी माता असल, यांनी देवाला जन्माला घातलं. काही मातांनी भगवत भक्ताला जन्माला घातलं, प्रल्हादाला, ध्रुव बाळाला. पण जगामध्ये एकच माता अशी, त्या मातेची कुश एवढी पवित्र, एवढी पवित्र आहे, तिच्या कुशीमध्ये देवाने, देवाच्या भक्ताने संगच वास्तव्य केलं. तिचं नाव आहे उत्तरा. काय नाव आहे? उत्तरा. आणि सगळं सोडून आपण जाणार आहे, काही सोबत येणार नाही. म्हणून धन साचायचंय ना, धन साठवून ठेवायचंय ना, प्रपंचातलं धन नका साठवू, परमार्थातलं धन साठवा. अखंड हरिनाम सप्ताहामधला एक एक क्षण महत्वाचा आहे. आपल्या आयुष्याची गणना करत असताना 3 तास या मंडपात येऊन बसलं तर एवढे 3 तास आपल्या आयुष्याच्या गणनेत मोजत नाही, हे एक्स्ट्रा आयुष्य माणसाला भेटत असते. कथे काळची वेळेची मर्यादा नाही तयासी. म्हणून कथेमध्ये बसावं, कीर्तनामध्ये बसावं. एवढं सुंदर परमार्थाचं महाधन आमच्या शुकदेवाने घेतलं आणि याचा उपयोग जगत कल्याणासाठी केला, जगाच्या कल्याणासाठी याचा वापर केला आणि सगळ्या लोकाला मालामाल करून टाकलं. पण जे मायेमध्ये गुरपटलेले होते ते शेवटी त्यांना रडावंच लागलं. मग या सुंदर असणाऱ्या भागवताची सुरुवात केली कुठून, तर सांगितलं द्वापार युगाच्या शेवटला सुंदर असणारं एक युद्ध झालं होतं. प्रत्येक युगाच्या शेवटला एक एक युद्ध झालेलं आहे. प्रत्येक युगाच्या सत्ययुगाच्या शेवटला देवासुर संग्राम नावाचं युद्ध झालं. त्रेतायुगाच्या शेवटला राम रावण युद्ध झालं आणि द्वापार युगाच्या शेवटला कौरव पांडवांचं महायुद्ध झालं. कौरवाच्या पक्षामध्ये रती, महारथी, अतिरथी वीर होते. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, एकापेक्षा एक कर्ण,
हे असे रती महारथी लोक कौरवाच्या पक्षात होते. आणि पांडवांच्या पक्षामध्ये 5 पांडव आणि माझा भगवान श्रीकृष्ण होता. 11 अक्षौहिणी सेना होती कौरवांची आणि 7 अक्षौहिणी सेना होती पांडवांची. पण पांडवांच्या पक्षात धर्म होता आणि कौरवांच्या पक्षामध्ये अधर्म होता. म्हणून कौरवाच्या पक्षातले कोणीही शिल्लक राहिले नाही. या दुर्योधनाचे पक्षातले सगळे लोक वीरगतीला प्राप्त झाले. शेवटला फक्त 3 जण होते आणि त्याच्यातला एक जण शेवटचा श्वास मोजत होता. त्याचं नाव आहे दुर्योधन. 99 भाऊ मेले, एकुलता एक मेहुणा जयद्रथ मेला. आणि शेवटचा श्वास मोजत बसलेला होता. गदायुद्धामध्ये भीमदादाने त्याला मांडीवर प्रहार करून त्याला धराशायी पाडलेलं होतं. काही वेळामध्ये प्राण जाणार आहे. अशा वेळेस तो दुर्योधन अश्वत्थामाला बोलू लागला, अश्वत्थामा, कृपाचार्य महाराज, माझ्या पक्षातले सगळे रती अतिरथी वीर धराशायी पडले, कोणी जिवंत राहिलं नाही, माझे 99 भाऊ मेलेत. पण या पांडवातले 5 जणातला एक जणही मेला नाही. स्वतःच एवढं वाटुळं झालंय, एवढं वाईट झालंय, त्याच्याकडे दुर्योधनाचं लक्ष नाही. पण 5 पांडवातलं एक मेलं नाही ते त्याला सहन होत नाही. आपलं तर वाटुळं झालं, पण पुढच्याचं कसं चांगलं चाललंय हे सहन होत नाही. त्याला म्हणायचं दुर्योधनाची वृत्ती, त्याला म्हणायचं दुर्योधनाचा स्वभाव. दुर्योधन म्हणला, अश्वत्थामा, माझे 99 भाऊ मेले, मला त्याचं दुःख नाही, पण पांडवातला एक मेला नाही ते मला जमत नाही, त्याच्याबद्दल मला सुख नाही, ते मला दुःख आहे. यांच्यातला एक जरी मेला असता ना तर मी आनंदाने प्राण सोडला असता, आनंदाने प्राण सोडला असता. अश्वत्थामाने सांगितलं, महाराज, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत हे युद्ध चालूच आहे. आणि तुम्ही मला कधी सेनापती पद दिलं नाही, मला कधी युद्ध करायचा चान्स दिला नाही. मला सांगा, तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला पांडव मारून दाखवतो. दुर्योधनाने सांगितलं, 5 पांडव मारू नको, पण एक भीम जरी मारला तर मी आनंदाने प्राण सोडील आणि माझं सगळं राज्य मी तुझ्या स्वाधीन करीन. कारण की हे दोघं मरणारे नव्हते, हे दोघं जण अमर होते. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषण कृप परशुरामश्च सप्तेतः चिरंजीविनः. त्याच्यामध्ये हे दोघं जण आहे, कृपाचार्य आणि अश्वत्थामा. रक्ताचं बोट घेतला, अश्वत्थामाच्या डोक्याला लावलं आणि सांगितलं, 5 पांडवातला मला नुसतं भीम मारून दाखव, मी सगळं राज्य तुझ्या स्वाधीन करन. आणि त्या अंधाऱ्या रात्री अश्वत्थामा आपल्या सोबत बाण घेऊन निघाला, तलवार घेऊन निघाला, शस्त्रास्त्र सोबत घेतले आणि पांडवांच्या शिबिराच्या दिशेने निघाला. पांडवांच्या शिबिरामध्ये आज रात्री सगळे जणांचे जेवण झाले. भगवान श्रीकृष्णाने 5 पांडवांना सोबत घेतलं, सांगितलं, 18 दिवसाचं हे युद्ध झालं. या युद्धामध्ये कोण मेलं, कसं मारलं, चला म्हणले, आज तुम्हाला विजयश्री प्राप्त झालेली आहे, आपण जरा चर्चा करू, 18 दिवसाचं युद्ध कसं झालंय म्हणून. 5 पांडवांना भगवान श्रीकृष्णाने घेतलं, दूर यमुनेच्या तीरावर जाऊन बसलेले. आणि रात्रीच्या वेळेस या अश्वत्थामाने पांडवांच्या शिबिरामध्ये प्रवेश केला. एक कक्ष समोर दिसला, त्या कक्षासमोर एक पाटी लावली होती, पांडव कक्ष. पांडवांचा कक्ष आहे, इथं पांडव झोपलेले असतील, इथंच पांडव आपल्याला सापडतील. आणि म्हणून त्या कक्षाच्या दिशेने चालला. त्या पांडवांच्या कक्षामध्ये प्रवेश केला आणि तिथं 5 जण झोपलेले दिसले. त्या अश्वत्थामाने विचार केला, ज्या पांडवांना 18 दिवसात कृपाचार्य मारू शकले नाही, द्रोणाचार्य मारू शकले नाही, भीष्माचार्य मारू शकले नाही, त्या पांडवांना मी काय मारणार? आणि जागा करून तर मी त्यांना मारू शकत नाही. एक काम करतो ना, झोपीतच सगळ्यांना मारून टाकतो. आणि त्यांनी आपल्या तुनीरमधून एक बाण काढला
5 जण एका लाईन मध्ये झोपलेले होते. तो बाण सोडला, सुसू करून तो बाण गेला. सपासप 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 धडा वेगळे डोके झाले. 5 जणांचे डोके दोरीमध्ये बांधले आणि ते 5 डोके घेऊन रात्रीच्या वेळेस तो अश्वत्थामा परत दुर्योधनाकडे आला आणि दुर्योधनाजवळ जाऊन बोलू लागला, महाराज की जय हो, महाराज की जय हो, महाराज की जय हो. महाराज बघा, 18 दिवसात जे काम तुम्हाला जमलं नाही ते काम मी एकट्या पट्ट्याने अश्वत्थामाने पूर्ण केलं. तुम्ही मला 1 पांडव मारायचं सांगितलं, मी 5 पांडव मारले, 5. दुर्योधन म्हणला, पांडव मारणं म्हणजे काही गाजर मुळा कापणं नाहीये. पांडव मारणं काही काकड्या कापण्यासारखं नाहीये. त्याला पांडव म्हणतात. 18 दिवसात त्यांचा केस वाकडा करू शकलो नाही आपण. काय प्रमाणे तू त्यांना मारलंय? महाराज मला माहिती होतं तुम्ही असा प्रश्न करताल. प्रमाण म्हणून हे 5 डोके घेऊन आलो. बघा, हे 5 डोके पांडवांचे आहेत. अश्वत्थामाने चंद्राच्या उजेडात सरकला समोर आणि ते 5 डोके समोर घेऊन बघितले तर अश्वत्थामाचं ते केलेलं कार्य बघून, त्या 5 डोक्याकडे बघून हा दुर्योधन रडायला लागला. दुर्योधनाने डोक्याला हाणून घेतलं आणि सांगितलं, रे अश्वत्थामा, तुला मी पांडव मारायचे सांगितले होते. तो म्हणला, महाराज हे पांडवच आहेत ना. ते म्हणले, हे पांडव नाहीत, हे पांडवांचे 5 मुलं आहेत. हे द्रौपदीचे 5 मुलं आहेत. द्रुपदे याश्च सर्व एव महारथः. भगवद्गीता म्हणते हे द्रौपदीचे महारथी वीर पुत्र आहेत आणि त्या पुत्रांना तू मारलं. माझं वैर ह्या मुलांसोबत नव्हतं, माझं शत्रुत्व ह्या मुलासोबत नव्हतं, माझं शत्रुत्व होतं पांडवांसोबत. पांडव मेल्यावर, मी मेल्यावर हेच मुलं आमचं पिंडदान करणारे, हेच आमचं तर्पण करणारे होते. तू आमचा वंशच नष्ट केलास अश्वत्थामा, तू आमचा वंशच नष्ट केलास. आणि तिथंच त्या दुर्योधनाने प्राण सोडून दिला. इकडे शिबिरामध्ये द्रौपदी माता गेली. द्रौपदीने विचार केला, आपल्या मुलांच्या अंगावर वस्त्र टाकावं, मुलं झोपलेत की नाही बघावं. द्रौपदीने त्या कक्षामध्ये प्रवेश केला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पाय पडला आणि ते रक्त पायाला लागलं. द्रौपदीने दिवा लावून बघितलं तर 5ही मुलाच्या धडाला डोके नाही. द्रौपदीने ते 5 शव, 5 धड बाहेर घेतले आणि त्या 5 शवांना घेऊन मोठ्याने विलाप करू लागली. तिच्या रडण्याचा आवाज सगळ्या स्त्रियांच्या कानावर गेल्या. सगळ्या शिबिरातल्या स्त्रिया जमा झाल्या. सगळ्या तिच्या स्वरात स्वर मिसळून रडू लागल्या आणि या सगळ्यांच्या रडण्याचा आवाज भगवंताच्या कानावर गेला. भगवंताने सांगितलं, अर्जुना, शिबिरामध्ये काहीतरी घटना घडलेली आहे. स्त्रियांच्या रडण्याचा आवाज येतोय आणि माझे भगवान श्रीकृष्ण 5 पांडवांना घेऊन त्या शिबिरामध्ये आलेत. बघता तो द्रौपदी 5 मुलांचे धड घेऊन विलाप करायला लागलेली आहे. अर्जुन समोर आला आणि अर्जुनाने विचारलं, द्रौपदी, कोणी मारलं ह्या बाळांना, केव्हा मारलं? द्रौपदीने सांगितलं, महाराज 18 दिवस झाले सगळे लोक इथं एकमेकाला मारण्यासाठी उभे आहेत. कोण शिबिरामध्ये आलं, कसं शिबिरामध्ये गेलं माहिती नाही महाराज. माझ्या 5ही मुलांना झोपेतच कोणीतरी मारून गेलेला आहे. माझ्या मुलाला ज्याने मारलेला असेल त्याने माझ्या समोर येऊन उभा राहावं. आजपर्यंत मी तुम्हाला काहीच मागितलं नाही, पण आज माझ्या मुलाला ज्याने मारला असेल तो शत्रू मला माझ्या समोर उभा पाहिजे. अर्जुनाने सांगितलं, थोड्याच वेळामध्ये तुझ्या मुलाला मारणारा हत्यारा तुझ्या समोर उभा असेल. भगवान श्रीकृष्णाकडे अर्जुन महाराज गेले. अर्जुनाने विचारलं, हे कोणी केलं? भगवंताने संकेत सांगितला. अर्जुन गेला आणि त्यावेळेस हा अश्वत्थामा वनामध्ये पळून जाऊ लागलेला होता. कारण की त्याला कळून चुकलेलं होतं, पांडवाची मुलं मारले, पांडव जिवंत आहेत. ज्या अर्थी पांडव जिवंत आहे त्या अर्थी आपल्याला हे सोडणार नाही.
घाबरलेला होता, भीतीपोटी जंगलात पळू लागला. अर्जुन महाराज गेले ना, अर्जुन महाराजाने त्या अश्वत्थामाला धरून आणलं आणि द्रौपदी समोर उभा केलं. द्रौपदी, तुझ्या 5 मुलाला मारणारा हा हत्यारा अश्वत्थामा, हा बाल हत्यारा तुझ्या समोर उभा केलेला आहे. तू सांग याला कसा मारायचं. तू जर का सांगितलं तर याला जाळून भस्म करू. तू म्हणत असेल तर याचे तुकडे तुकडे करून पशूंना भोजन देऊ. तू म्हणत असेल तर याला अग्नी चाळून भस्म करू. फक्त तुझ्या मुखातून सांग याला कोणता दंड द्यायचा आहे. त्या द्रौपदीने अश्वत्थामाकडे बघितलं आणि द्रौपदी उठली आणि अर्जुनासमोर जाऊन उभा राहिली. जिचे 5 मुलं अश्वत्थामाने मारले त्या अश्वत्थामाला मारण्यासाठी अर्जुनाच्या एका हातामध्ये तलवार आहे आणि द्रौपदीच्या मुखातून फक्त शब्द निघायचा अवधी आहे. अशा प्रसंगामध्ये द्रौपदी समोर आली आणि द्रौपदी अर्जुनाला बोलू लागली, महाराज, उवाच चारु हंतस्य बंधनानां नैनम सतीहि मुंचताम एषः ब्राह्मणाम नितराम गुरुः. ब्राह्मणाम नितराम गुरुः. याला मारू नका, याला मारू नका, याला सोडून द्या, याला सोडून द्या. का तर हा ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण आपला पहिला गुरु आहे. आणि दुसरी गोष्ट, मुलं मेल्याच्या नंतर काय त्रास होतो, काय दुःख होतं, त्या दुःखाचा अनुभव मी घ्यायला लागलेली आहे. माझे 5 मुलं माझ्या समोर मरून पडले, त्याचं दुःख काय सध्या मी उपभोगायला लागलेली आहे. म्हणून महाराज, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अश्वत्थामाला मारू नका. का तर माझे 5 मुलं मेले पण 5 पती जिवंत आहे. मी तुमच्या आधाराने जीवन जगल, मला तुमचा आधार आहे. पण ह्या अश्वत्थाम्याचा बाप, ह्या अश्वत्थाम्याचा पिता द्रोणाचार्य या युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त झालेले आहेत. आणि याच्या आईचा एकुलता एक आधार फक्त हा अश्वत्थामा आहे. आणि आपण अश्वत्थामाला मारलं तर त्या कृपी मातेला कोणाकडे बघून जीवन जगायचं. म्हणून महाराज, तुम्ही याला मारू नका, याला मारू नका. द्रौपदी म्हणजे महाभारतात सांगितलं दया आहे, दया. तिला उगाच भगवान श्रीकृष्णाने आपली बहीण मानलं नाही. ती विचाराने खूप महान होती. विवेक बुद्धीने दुःखातही तिने विवेक बुद्धीचं दर्शन घडवलं. भगवंताकडे बघू लागला अर्जुन. अर्जुनाने धर्मराजाला विचारलं कसं करायचं. धर्मराजाने सांगितलं जसं शास्त्र सांगल तसं याला दंड द्या. याला मारावं का सोडून द्यावं हा संभ्रम अर्जुनाच्या मनात निर्माण झाला. अर्जुन तिथून उठला आणि भगवान श्रीकृष्णाकडे गेला. भगवान श्रीकृष्णाला विचारलं, म्हणले प्रभू सांगा, या बाल हत्याऱ्याला मारावं का सोडून द्यावं. भगवान श्रीकृष्णाने तिथं नीती सांगितली. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हा बाल हत्यार आहे, याला सोडू नका. आणि हा ब्राह्मण आहे, याला मारू नका. ब्रह्मबंधूंना हंतव्य आतताई वदारहन. ब्राह्मण आहे, मारू नका. बाल हत्यार आहे, सोडू नका. अर्जुन म्हणला, असं कसं भ्रमात बोलायला लागला देवा, काय करावं आम्हाला सुचेना. भगवंताने सांगितलं, अरे तुला 15 मिनिटात 700 श्लोकाची भगवद्गीता सांगितली. शिष्य तोच खरा असतो गुरुच्या भावनेला बघून, गुरुच्या नजरेला बघून गुरुला काय बोलायचं हे त्याला कळलं पाहिजे. अर्जुनाच्या लक्षात आलं आणि अर्जुनाने त्या अश्वत्थाम्याचा अपमान करायचं ठरवलं. त्याची अर्धी दाढी मिशी काढली, सगळ्या गावात त्याला मिरवलं, गावाच्या बाहेर नेऊन त्याला सोडून दिलं. ज्या व्यक्तीचा खूप जगामध्ये मान सन्मान आहे, ज्या व्यक्तीला खूप चांगली प्रतिष्ठा प्राप्त झाली, आणि त्या व्यक्तीने जर का एखादं करू नये असं काम केलं तर त्या व्यक्तीचा अपमान म्हणजेच त्या व्यक्तीचा अर्ध मरण त्याच्यात असतं. हा अश्वत्थामा द्रोणपुत्र, गुरुपुत्र होता आणि त्याने झोपेत बालकांना मारल्यामुळे याला तर मारू शकत नव्हते. पहिला तर हा अमर आहे, याला मारू शकत नव्हते, म्हणून याचा अपमान केला आणि गावाच्या बाहेर सोडून दिलं.
अश्वत्थामेने उपकार मानायला पाहिजे होते पांडवांचे, पण मानलं नाही. आणि प्रसंग असा झाला, अश्वत्थामा जंगलामध्ये जाऊन बसला. 5 पांडवांनी आपल्या सगळ्या मुलाबाळांना बाकींच्यांना घेतलं, परिवारातल्या लोकांना घेतलं आणि हस्तिनापूरमध्ये आलेत. आणि हस्तिनापूरमध्ये येऊन सर्वांना आपापल्या महलात नेऊन सोडलेलं आहे. आणि तिथं गेल्यावर धर्मराज युधिष्ठिरांना राज्यगादीवर बसवलं. धर्मराज आता भारताचे सम्राट झालेले आहेत. आणि सगळ्या हस्तिनापूरमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. भगवान श्रीकृष्ण पांडवांना एकत्रित बोलून घेतलं आणि सांगितलं, बाबांनो, 6 महिन्यापासून तुमच्या घरी आलो, एवढं मोठं युद्धामध्ये विजयश्री प्राप्त करून दिली. आता मला आज्ञा द्या माझ्या द्वारकेला जाण्याची. मला द्वारकेला जायचंय. माझा परिवार, माझं राज्य मला सांभाळायचंय. आणि भगवंत जाणं म्हणजे पांडवांचा प्राण निघाला की काय, असा त्या पांडवांना स्वानुभूती व्हायला लागली. भगवान श्रीकृष्ण जाण्याची तयारी करू लागले. देवाला निरोप द्यायचा आहे म्हणून सुंदर अशा शिदोऱ्या तयार केल्यात, वस्त्र अलंकार आणलेत, भगवंताचा अभिषेक केला, भगवंताला भेट म्हणून सुंदर सुंदर मिठाया दिल्यात, सगळ्या रथामध्ये ठेवलेले आहेत. उद्धव महाराजाला बोलवलं, त्यांना कपड्यांचा आहेर केला, त्यांना रथापर्यंत नेऊन पोहोचत केलंय. रथ निघायच्या तयारीत 5 पांडव, कुंती, द्रौपदी, सुभद्रा सगळ्या जणी भगवंताला वाट लावायला आल्यात. भगवंत रथापाशी उभे आहेत आणि उभा राहून सगळ्या परिवाराला बोलायला लागले. आणि इकडे तो अश्वत्थामा जंगलामध्ये बसलेला होता. मनातल्या मनामध्ये विचार करत होता, पांडवांनी माझा अपमान केला, या अपमानाचा बदला घेऊनच राहील. पण कसा घेणार? पांडवांना मारणं सोपं नाही. पांडवांचे 5 मुलं मी मारलेले आहेत, कसं मारणार, काय बदला घेणार? आणि मग त्याच्या लक्षात आलं, पांडवांची सून आहे, तिचं नाव आहे उत्तरा. ही उत्तरा गर्भवती आहे. आणि पांडवांच्या वंशामध्ये फक्त हाच एक बालक असा जन्माला येणार की ह्या पांडवांचा तो पुढे वंश चालवणार आहे. याच्यापासून पांडवांच्या वंशवृद्धी होणार. मी जर का ह्याच वंशाला गर्भात मारून टाकलं तर पांडवांचं कोणी वंश पुढे चालवणार राहणार नाही. आणि पांडवांचं कोणी तर्पण करणार, पांडवांना कोणी तर्पण करणार राहणार नाही. ही कुत्सित भावना, ही मत्सर त्या अश्वत्थामाच्या मनात निर्माण झाला. आणि अश्वत्थामाने बसल्या जागेहून एक बाण सोडला. त्याचं नाव आहे ब्रह्मास्त्र. हे ब्रह्मास्त्र सोडलं उत्तराच्या दिशेनं बघून, आणि ते ब्रह्मास्त्र निघालं त्या अरण्यातून. उत्तरा बसलेली होती वरच्या महलात, आणि ह्या ब्रह्मास्त्राला तिने येताने बघितलं आणि तिला कळून चुकलं, हे ब्रह्मास्त्र माझं घात करायला आलंय, पण माझ्या पोटामध्ये पांडवांचा वंश वाढतोय. माझं काम आहे पहिले ह्या वंशाचं रक्षण करणं, पण आता इथं मला कोणी वाचवणार नाहीये. ती उत्तरा वरच्या मजल्याहून खाली आली, समोर येऊन बघती तर भगवान श्रीकृष्ण निघण्याची तयारी करत होते. ती उत्तरा आली, भगवंताच्या चरणावर तिने मस्तक ठेवलं आणि सांगितलं, हे देवा, इथं सगळे लोक एकमेकाला मारण्यासाठी टपून आहेत, सगळे लोक एकमेकाला मारण्याचा प्रयत्न करतात. माझ्या बाळाने अजून जगच बघितलं नाही, जन्मच घेतला नाही, पण त्याला मारण्यासाठी हे ब्रह्मास्त्र यायला लागलं. मला माझ्या प्राणाची काळजी नाही, पण माझ्या बाळाचं रक्षण कर देवा, बाकी काही नको. देवाची काळजी नाही, पण माझ्या पोटात एक अर्भक वाढतंय. पाही पाही महायोगीन देव देव जगतपते, नान्यत्वात् भयं पश्ये यत्र मृत्यू परस्परम. सगळे लोक इथं एकमेकाला मारण्याचा प्रयत्न करायला लागले, पण माझ्या बाळाने जगच बघितलं नाही, त्याला मारणारे शत्रू इथं निर्माण झाले. देवा, माझ्या बाळाचं रक्षण कर, माझ्या बाळाचं रक्षण कर. भगवंताला फार वाईट वाटलं. भगवंताने त्या उत्तरेच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, घाबरू नकोस, तू योग्य जाग्यावर शरण आलेली आहेस. शरणागता देव राखे एरवाखे विघ्नांचे,
जो भगवंताला शरण जातो त्याच्यावर भगवंत कधी विघ्नच येऊन देत नाही. म्हणून शरण जा भगवंताला. भगवंताने सांगितलं तुझ्या बाळाचं मी रक्षण करल, पण मला तुझ्या गर्भात जागा पाहिजे. तिने होकार दिला आणि भगवंताने अंगठ्या एवढं रूप घेऊन उत्तराच्या गर्भात प्रवेश केला. उत्तराच्या गर्भात प्रवेश केला आणि भगवंताने एक दिवस एक रात्र त्या गर्भाचं रक्षण केलं. आता तो गर्भ होता 7 महिन्याचा आणि भगवंताने अंगठे एवढं रूप घेतलं आणि त्या गर्भाच्या भोवती गदा घेऊन फिरत होता. काय भगवंताची लीला असं. आणि एका रूपाने भगवंत बाहेर उभा होते. भगवंताने सांगितलं अर्जुना, हे कुत्सित कार्य कोणी केलं असेल तर त्याचं नाव आहे अश्वत्थामा. त्या अश्वत्थामाला धरून माझ्या समोर उभा कर, आज त्याला दंड मी देणार. या उत्तराच्या गर्भात एक दिवस एक रात्र भगवंताने वास्तव्य केलं. भागवत प्रमाणे त्याला भागवतामध्ये सांगितलं. आणि त्या बाळाचं रक्षण भगवंताने केलं आणि अश्वत्थामाला धरून आणलं. अर्जुनाने देवाच्या समोर उभा केलं आणि त्या अश्वत्थामाच्या जन्मता त्याच्या कपाळावर एक मणी होता, ब्रह्मतेज नावाचा. तो मणी भगवंताने काढून घेतला आणि त्याला प्रभावहीन केलं, शक्तिहीन करून टाकलं. आणि त्याच्या त्या डोक्यातल्या छिद्रातून सारखा रक्तपू वाहू लागलं. त्याने विनंती केली देवाला, माझ्याकडून चुकलं प्रभू, मला माफ करा, क्षमा करा, मी हे पाप केलं, मत्सरामध्ये पाप केलं, मला क्षमा करा. देवाने सांगितलं तुझ्या पापाला प्रायश्चित्तच नाही, एकच प्रायश्चित्त आहे, रोज सकाळी उठायचं आणि या पृथ्वीची प्रदक्षिणा करायची. आणि यदा कदाचित जर का महिला मंडळीच्या हाताने स्वयंपाक करताना तेल तूप सांडलंच स्वयंपाक करताना, तर ते तेल तूप तुला येऊन पोहोचत जाईल आणि तितक्यात वेळात तुझ्या अंगाची आग शांत होईल, तुझ्या अंगाची आग शांत होत जाईल. अश्वत्थामा, अशाच प्रकारचे तुला मी उशाप देणार. आणि देवाने त्याला उशाप देऊन टाकला. काही बायकांनी भागवतामध्ये हे ऐकलं आणि बायकांचं अंतकरण फार कोमल, बिचारे आपल्या माऊल्या म्हणल्या, बाई त्या अश्वत्थाम्याच्या अंगाची किती आग होत असल, बाई त्याच्या अंगाला किती त्रास होत असल. जाऊ दे बाई, आपलं छटाक तेल जाईन, छटाक तूप जाईन, पण त्याच्या अंगाची आग शांत राहील आणि ते आपल्याला आशीर्वाद देऊन. बायकांनी सगळ्यांनी ऐकलं, घरी गेले आणि कॅटल्याच पालते केल्या घरी. कोणी कोणी तुपाचे बुटकुले घेतले, पालते केले जमिनीवर. कोण तर मग त्या अश्वत्थामाला जाऊन पोहोचतात ना ते, मग त्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. तेव्हापासून एक म्हण होती बघा पडलेली, बायको तेल सांडी असावी पण पाणी सांडी नसावी. ही म्हण आहे तेव्हापासून पडलेली. या काही काही म्हणी आहेत ना, ह्या पुराणांतर्गत आलेल्या म्हणी आहेत. बायको तेल सांडी असावी पण पाणी सांडी नसावी, ही म्हण आहे. खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशी, ही म्हण देवी भागवतातली आहे. अश्वत्थामा रोज पृथ्वीची प्रदक्षिणा करतोय. कशामुळे? तर त्यांनी गर्भहत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून. आणि भगवंताने त्या बालकाचं रक्षण केलं. कुंती मातेनं बघितलं आणि कुंती मातेला आज समजलं की माझ्या जवळ माझा भाचा वसुदेवाचा पुत्र कृष्ण राहतोय आणि तो परात्पर परब्रह्म आहे, साक्षात ईश्वर आहे. आजपर्यंत मी नाही ते काम याला सांगितले, नाही ते काम याच्याकडून करून घेतलं, पण आज उघड्या डोळ्याने बघितलं, एका रूपाने बाहेर उभा आहे आणि एका रूपाने गर्भात जाऊन माझ्या नातवंडाचं रक्षण केलं. हे कुंतीला समजलं. कुंतीने आज उघड्या डोळ्याने भगवंताचा चमत्कार बघितला आणि ती कुंती माता देवाला साष्टांग नमस्कार करायला लागली. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताला नमस्कार केला. भगवंताने सांगितलं, आत्या आज कस काय नमस्कार करायला लागली, रोज तले काम सांगत होती. तिने सांगितलं, नमस्सं पुरुषं त्वाम आद्यम ईश्वरे प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिर्वस्थितम.
मी आज बघितलं तुम्हाला की तुमचा प्रभाव काय आहे, तुम्ही कोण आहेत. आज मला कळालं देवा की तुम्ही साक्षात ईश्वर आहात. एका रूपाने बाहेर, एका रूपाने पोटामध्ये गेलात आणि माझ्या नातवंडाचं, माझ्या कुळाचं रक्षण केलं. माझा नमस्कार स्वीकार करा. ही कुंती तुम्हाला शरण आली. देव म्हणला, आत्या आजपर्यंत तुला कळालं नाही, पण आज कळालं मी ईश्वर आहे, मी देव आहे. मग देवाजवळ गेल्यावर भक्त काहीतरी मागत असतात. आज तू माझ्याकडे मागूनच घे. कुंतीला देवाने मागायचं सांगितलं आणि कुंती देवाकडे मागायला लागली. आपल्याला जर का देव इथं उभा राहिला आता म्हणला, घ्या भक्त लोकांनी माझ्याकडे मागून काय पाहिजे ते मागा, आपण काय मागतो? माझी शुगर बीपी बरी होऊ दे, माझ्या पोराला डॉक्टर कर, आमच्या घरी लय मोठ्या पैशाचा पाऊस पडू दे, मला ह्या गावचा सरपंच कर, मला या तालुक्याचा आमदार कर, मला ह्या जिल्ह्याचा खासदार कर, मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनव, मला ह्या भारत देशाचा पंतप्रधान बनव, राष्ट्रपती बनव. हेच मागतो. काय मागणार आहे आपण? मागायचं पण माणसाला कळलं पाहिजे. कुंती माता समोर उभा राहिली. कुंतीने पदर पसरला. कुंती म्हणते, देवा तुम्हाला द्यायचंय ना तर एकच द्या. विपद संतुन शश्व तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शनम. मला तुम्हाला द्यायचं असेल ना तर माझ्या पदरात फक्त आणि फक्त दुःख द्या, दुःख द्या. कुंती मातेला देवाने सांगितलं, अरे दुःख आजपर्यंत कोणी मागितलं नाही, तू काय दुःख मागायला लागली? दुःख भोगून तुझं पोट भरलं नाही का? तिने सांगितलं, देवा दुःख कशाला म्हणतात आणि सुख कशाला म्हणतात, भागवतामध्ये त्याची सुंदर व्याख्या केली. भागवताने सांगितलं, विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः, विपद नारायण विस्मृती संपन्न नारायण स्मृती. सुख कशाला म्हणतात? देवाचा आपल्याला विसरच नाही व्हायला पाहिजे, त्याचं नाव आहे सुख. आणि जर का जीवन जगत असताना देवाचा विसर पडला तर जगातलं सगळ्यात मोठं दुःख तेच आहे. म्हणून देवा, ज्या ज्या वेळेस माझ्या जीवनामध्ये दुःख आलं त्या वेळेस मी तुझं भजन केलं आणि त्या भजनाचा परिणाम माझ्या जीवनातले सगळे संकट तू दूर केलेले आहेस. म्हणून विपद विस्मरणम नारायण, नारायणाचं विस्मरण पडणं हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि नारायणाचं स्मरण करणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. विपद नारायण विस्मृती, आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा. तुका म्हणे करी फकीराचे परी, परी रात्रंदिवस हरी येईल मुखी. असं वर्णन आपल्या शास्त्राने केलेलं आहे. म्हणून देवाचा विसर जर का पडला तर समजून जायचं आपल्या जीवनात काहीतरी संकट उभे राहणार आहे. सुख के माते सिल पड़े जो हरि हृदय से जाए, बलहरी वा दुख की जो पल पल नाम जपाए. ते दुःखच खरं सुख आहे की ते दुःखामध्ये देवाची माणसाला आठवण येते. कुंतीने दुःख मागून घेतलं. देवाने सांगितलं, आता इथून पुढे तुला दुःख भोगायची गरजच नाहीये. धर्मराजाने सत्यावर प्रेम असावं मागितलं. भीमदादाने खाता पिता तुमचं ध्यान हो, भजन हो हे वरदान मागितलं. अर्जुनाने तुमचा शिष्य भाव मागितला. नकुल सहदेवाने सुंदर असणार तीन भावांची सेवा घडावी आणि त्यांच्या सोबत तुमचं दर्शन होत राहावं हे वरदान मागितलं. द्रौपदीने मागितलं, तुम्ही माझे बंधू आहात, मी तुमची बहीण आहे, धर्म बहीण आहे, हे नातं आपलं शेवटपर्यंत टिकलं पाहिजे असं वरदान मागितलं. आणि शेवटला होती सुभद्रा उभी. सुभद्रा जवळ भगवान श्रीकृष्ण गेले. सांगितलं, सुभद्रा, या 18 दिवसाच्या युद्धामध्ये अतिरथी वीर जे होते, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म, अश्वत्थामा, या सगळ्या 8 जण अतिरथी वीराने मिळून एक दिवसभर तुझ्या पुत्राला मारण्याचा प्रयत्न केला. असा अतिरथी वीर तुझा पुत्र या 18 दिवसाच्या युद्धामध्ये तू दान दिलास. म्हणून ही भारत देश सदैव तुझ्या यशोगाथेला स्मरणात ठेवील आणि तुझ्या पुत्रालाही स्मरणामध्ये ठेवल. या धर्म कार्यामध्ये तुझ्या मुलाने बलिदान दिल्यामुळं
हे सुभद्रा, आज तुझ्यावर मी अतीव प्रसन्न आहे. जे पाहिजे तू माझ्याकडून आज ते मागून घे, मी तुला देण्यासाठी तयार आहे. 5 पांडवांना कुंती मातेला टेन्शन आलं की आम्ही संसारातल्या गोष्टी मागितल्याने ही देवाची बहीण आहे, सख्खी बहीण आहे आणि हिचा मुलगा वीरगतीला प्राप्त झालेला आहे, ही काय मागते म्हणून सगळ्यांना प्रश्न पडला. आणि त्यावेळेस सुभद्रा पुढे गेली आणि सुभद्राने पदर पसरला आणि देवाला बोलू लागली, देवा तुला जर का माझ्या पदरात काही टाकायचं असेल ना, जे मी मागल तेच मला दे. आणि ती सुभद्रा म्हणली, कृष्णत्पदीय पदपंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समय कपवात पित्ते कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते. देवा तुला जर का मला काही द्यायचंच असेल ना तर एकच दे, ज्यावेळेस माझा अंतकाळ जवळ येईल त्यावेळेस माझ्या मानसरूपी सरोवरामध्ये तुझा हंसरूपी नाम रमण करावं आणि माझ्या मुखात शेवटच्या वेळेला तुझं नाव येऊ दे. एवढंच तर कळीच्या वेळेला माझ्या मुखात तुझं नाव आलं पाहिजे. सगळ्यांना आनंद झाला आणि भगवानने सगळ्यांना असं मना पाहिजे तसं वरदान दिलेलं आहे. भगवंताने त्या रात्री तिथं मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी भगवंताने विचार केला, माझा एक परम भक्त आहे ज्याने आपलं सगळं आयुष्य परमार्थामध्ये घातलेलं आहे, असा असणारा एक देवव्रत नावाचा भक्त आहे. पण वडिलांच्या सुखासाठी ज्याने आपल्या सुखाचा त्याग केला आणि भीष्म प्रतिज्ञा केली की आयुष्यभर आजीवन मी ब्रह्मचारी राहील, म्हणून त्यांचं नाव पडलं. बोल भीष्माचार्य महाराज की जय. भीष्माचार्य 6 महिन्यापासून शरपंजरी पडलेले होते आणि ते आता जाण्याची तयारी करू लागले, कारण की शंतनू राजाने त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान दिलेलं होतं. ज्या दिवशी तुला हे जग सोडावं वाटेल त्याच दिवशी तू हे जग सोडशील. आणि ते भीष्माचार्य जाण्याच्या तयारीमध्ये होते. भगवान श्रीकृष्णाने 5 पांडवाला, कुंतीला, द्रौपदीला, सुभद्राला सोबत घेतलं आणि त्या कुरुक्षेत्रामध्ये आले आणि भीष्माचार्याजवळ उभा राहिले. भीष्माचार्याने दर्शन घेतलं भगवंताचं नेत्राने, कारण की सगळ्या हातापायाला बाण लागलेले होते. भगवंताने सांगितलं, महाराज तुम्ही आता जाण्याची तयारी करता आहात, पण जाता जाता तुमच्या जीवनातला सामाजिक, राजकीय, परमार्थिक जो काही अनुभव आहे तो तुमच्या ह्या नातवंडांना देऊन जा. हे तुमचे नातवंड त्या ठिकाणी आता भारताचे सम्राट झालेले आहेत. जाता जाता यांना शास्त्रांचा उपदेश करून जा. 5 पांडवांना जवळ बोलवलं आणि सांगितलं, बाळांनो आता इथून पुढे तुम्ही भारताचे सम्राट झालेले आहे, भारत देशाचा सांभाळ तुम्ही करणार आहात आणि इथून पुढे तुम्हाला तुमचा गौरव स्थापन करायचा आहे, म्हणून 5 प्रकारचा उपदेश तुम्हाला करतो. दान धर्माण, राजधर्माण, मोक्ष धर्माण, विभागश, स्त्री धर्माण, भगवत धर्माण, समासन्यास योगतः.